आज माझ्या मतदारसंघामध्ये एक नाही दोन ब्रिजचं उद्घाटन होत आहे। या ब्रिजच्या फॉलोअपसाठी मी इतके फॉलोअप केलेले आहेत। सभागृहामध्ये मी औचित्याचा मुद्दा त्याकरता मांडला। मी MMRDAच्या आयुक्तांना जाऊन भेटलो। तो ब्रिजची मी 4 वेळा पाहणी केली। इंजिनियरनी तो ब्रिज खुला केला। गेल्या 3 महिन्यांपासून हे दोन्ही ब्रिज पूर्ण तयार होते, पेंटिंग झालेलं, लाईट लागलेले, सगळं झालेलं। केवळ मंत्र्यांची वेळ मिळत नाही म्हणून त्याचं उद्घाटन झालं नाही। असं असताना काल मला ती पत्रिका माझ्या हाती लागली आणि मी पाहिलं की त्याच्यात साधं आमचं नाव पण टाकलं नाही। हे काय प्रकार आहे सगळा, हे आम्हाला काय कळत नाहीये। आपण लोकप्रतिनिधी आहात, स्थानिक तिथे आपण मंत्र्यांची नाव सुद्धा नाहीये, का बरं, काय कारण वाटतं? आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून आमचं नाव नाहीये। येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये सगळं क्रेडिट काय हे आम्हीच केलं, ते आम्हीच केलं, हे कुठेतरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा आहे। मी काय म्हणतो की तुम्ही मंत्री आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्याच हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। पण आज तिकडचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला जर काही 2-4 सूचना करायच्या असतील, आज मी तुम्हाला सांगतो, ज्या MMRDA पुलाचं SCLR एक्सटेन्शनचं उद्घाटन होत आहे त्याचं जिकडे लँडिंग दिलेलं आहे तिकडे प्रचंड मोठी ट्रॅफिकची समस्या होणार आहे। ज्या आगरीपाडा भागामध्ये ती लेन उतरते तिकडे प्रचंड मोठी ट्रॅफिकची समस्या होणार आहे। जर आम्हाला तिकडे बोलवलं असतं तर आम्ही सांगितलं असतं की यावर सुद्धा आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील।